नाही नाही म्हणता म्हणता अशोक चव्हाणांनी अखेर काँग्रेस सोडली, भाजपात गेले, राज्यसभेवर खासदारही झाले। पण या निमित्तानं चर्चा झाली ती त्यांच्या भविष्यातील राजकीय वारसदाराची। जिल्ह्यातील ज्या भोकर विधानसभा मतदारसंघातून चव्हाणांच्या राजकारणाचा बेस पक्का झाला, आमदार खासदार ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याचा मान मिळवला, त्या भोकर विधानसभा मतदारसंघातून सध्या ते त्यांच्या मुलीला म्हणजेच श्रीजया चव्हाण हिला लॉन्च करू पाहतायत। पण चव्हाणांनी पक्ष बदललाय, पक्ष संघटनाही फुटले, त्यामुळे या नाराजीचा त्यांना बसणारा संभाव्य फटका पाहता नेहमीप्रमाणे यंदाही त्यांच्या मुलीला घसघशीत लीड मिळेल असं म्हणणं थोडंसं धाडसाचं ठरेल। पण जर काँग्रेसनं खेळी करत तोडीस तोड उमेदवार दिला तर चव्हाणांच्या मुलीचा राजकारणातील पदार्पणातच मोठा पराभव होऊ शकतो। श्रीजया चव्हाण यांना म्हणजेच पर्यायानं अशोक चव्हाणांना मात्र येणाऱ्या विधानसभेला शिंगावर घेण्याचा कार्यक्रम काँग्रेस पक्षातील काही इच्छुकांनी राबवलाय। त्यांनी भावी आमदार म्हणून आपले पोस्टर्स आधीपासूनच मतदारसंघात झळकवायला सुरुवात केली। अर्थात यामुळं चव्हाण यांची चांगली झोप उडाली। त्यामुळे स्वतःच्या हक्काच्या मतदारसंघातच चव्हाणांना आपल्या मुलीला आमदार बनवता येईल का? चव्हाणांच्या प्रस्थापित राजकारणाचा वारसा पुढे चालू पाहणाऱ्या श्रीजया चव्हाण यांचा पराभव खरंच होऊ शकतो का? आणि झालाच तर तो चेहरा नेमका कोण असेल? त्याचंच हे राजकीय विश्लेषण। हॅलो, मी ओमकार आणि तुम्ही पाहताय वारा आमदारकीचं। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण, जर तुम्ही अजूनही आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करा। अशोक चव्हाण आणि त्यांचा भोकर विधानसभा मतदारसंघ हे समीकरण न भेदता येणार असं अनेकांनी प्रयत्न केले, लढती दिल्या, पण विजय हा चव्हाणांचाच व्हायचा। त्यातही प्रत्येक निवडणुकीत त्यांचं लीड कितीच येईल यावर मतदारसंघात चर्चा रंगायच्या। 2009 ला तर त्यांनी 1,20,000 जास्तीचं लीड मिळवत दणक्यात विजय पदरात पाडून घेतला होता। 2014 ला ते लोकसभेवर गेल्यानं त्यांनी भोकरमधून त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांना आमदारकीला निवडून दिलं होतं, पण त्यांचं मताधिक्य 20,000 घटलं होतं। पुढं 2019 ला लोकसभेला पराभव नशिबी आलेल्या चव्हाणांनी पुन्हा भोकर विधानसभेकडे मोर्चा वळवला। भाजपच्या बापूसाहेब गोरटेकर यांचा पराभव करत त्यांनी 1 लाखांहून अधिकचं लीडनं लगेचच लोकसभेच्या पराभवाची सल भरून काढत दणदणीत विजय मिळवला होता। पण अनेक दिवसांपासून ते भाजपला जाणार असल्याच्या बातम्यांना फुटलेलं पेव आणि रंगलेल्या राजकीय नाट्यानंतर अखेर त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच भाजपात प्रवेश करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला। इतकंच काय तर भाजपकडून राज्यसभेची खासदारकी पदरात पाडून घेतली। अर्थात यातून हे क्लिअर होतं की येणाऱ्या विधानसभेला भोकरमधून त्यांची मुलगी श्रीजया चव्हाण हिला राजकारणात आणण्यासाठी घेतलेले हे पहिलं पाऊल होतं। सध्या श्रीजया यांचा पायाला भिंगरी लागल्यासारखा सुरू असणारा दौरा आणि गाठीभेटी पाहता सध्या त्याच महायुतीकडून विधानसभेच्या मैदानात दिसतील याचे चान्सेस जरा जास्तच आहेत। पण चव्हाण कुटुंबातील पहिलाच उमेदवार भाजपच्या तिकिटावर मैदानात उतरणार असल्यानं आणि त्यातही चेहरा नौका असल्यामुळं यंदा पहिल्यांदाच भोकरमध्ये चव्हाणांचा बुरुज ढासळण्याची शक्यता आहे। अर्थात यासाठी मतदारसंघातील अनेक इच्छुक उमेदवारांनी श्रीजया चव्हाण यांच्या विरोधात मैदानात उतरण्यासाठी चांगलंच रान तापवलंय। आता यातलं पहिलं नाव येतं ते म्हणजे बालाजी गाडे पाटील यांचं। सध्या नांदेड जिल्ह्याच्या युवक काँग्रेसची जबाबदारी सांभाळणाऱ्या गाडे पाटलांनी मागील 2 महिन्यांपासूनच प्रचाराचं रणशिंग फुंकलंय। गाव तिथं शाखा, घर तिथं कार्यकर्त्यापासून ते गाव दौरे, शासन प्रशासनाच्या विरोधात आंदोलनं आणि मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली। अशोक चव्हाणांच्या आमदारकीच्या कारकिर्दीतील गलथान कारभार, भ्रष्टाचार, रस्ते, वीज आणि पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नांवर गाडे पाटलांनी चांगलंच रान तापवलंय। सोशल मीडियाचा प्रभावी वापर करत भाषण कौशल्यानं त्यांनी चव्हाणांची केलेली अडचण पाहता त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। युवा नेतृत्व, उत्तम संभाषण आणि संघटन कौशल्य चव्हाण यांच्या प्रस्थापित राजकारणाला भिडण्याची ताकद असल्यानं त्यांच्या नावाचा विचार उमेदवारीसाठी काँग्रेस पक्षाकडून केला जाऊ शकतो। यंदा आपल्याला तिकीट कन्फर्म आहे असंच गृहीत धरून सध्या प्रचारात आघाडी मिळवलेल्या गाडे पाटलांनी तिकीट जरी नाकारलं तरी अपक्ष लढत देण्याचा निर्णय घेतल्यानं श्रीजया चव्हाण यांना ते कितपत आणि कशी लढत देतील हे पाहणं देखील इंटरेस्टिंग ठरेल। यात दुसरं नाव येतं ते म्हणजे BR कदम यांचं। अशोक चव्हाण यांनी भाजपची वाट धरल्यानंतर लागलीच BR कदम यांची काँग्रेस हायकमांडकडून जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली। त्यांच्याही आमदार होण्याच्या महत्त्वाकांक्षा काही लपून राहिलेल्या नाहीयेत। सध्या ते उत्तर आणि भोकर मतदारसंघासाठी इच्छुक आहेत। अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर जिल्हाध्यक्ष पद हाती आल्यानं राजकारणात तयार झालेला स्पेस ते हळूहळू भरून काढतायत।
मतदारसंघातील गाठीभेटी आणि पक्ष उभारणीवर त्यांचा विशेष भर असल्यामुळे त्यांचा भोकरसाठी विचार होईल का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल। यातलं तिसरं नाव येतं ते म्हणजे बाळासाहेब पाटील रावणगावकर यांचं। रावणगावकर सध्या मार्केट कमिटी आणि जिल्हा बँकेच्या संचालक पदावर आहेत। वेगवेगळ्या राजकीय पदांचा अनुभव आणि हक्काची वोट बँक असल्यामुळे बाळासाहेब पाटलांनीही विधानसभेसाठी दंड थोपटलेत। मतदारसंघातील सिंचनाची रखडलेली कामं पूर्ण करण्याच्या हेतूनं आणि विकासाचा अजेंडा पुढे करत येणाऱ्या काळात विधानसभेसाठी ते उतरू पाहत आहेत। यासाठी राजकीय गणित जमवायला त्यांनी सुरुवात देखील केलेली आहे। आता या यादीतलं चौथं नाव येतं ते म्हणजे प्रकाश भोसीकर यांचं। सरपंच ते झेडपी असा त्यांचा राजकीय प्रवास राहिलाय। जिल्ह्यात नात्यागोत्यांचं जाळं आणि प्रस्थापित राजकारणात जम असल्यानं गेल्या वर्षभरापासून ते भोकरमधून निवडणुकीसाठी इच्छुक आहेत। अर्थात आता त्यांच्या प्रयत्नांना उमेदवारी रूपी यश मिळेल का हे पाहावं लागेल। त्यामुळं घराणेशाहीचा शिक्का, बदललेली पक्षनिष्ठा, लोकसभेला बसलेला धक्का, विधानसभेला बदलला जाणारा संभाव्य चेहरा या सगळ्यामुळं अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण यांच्यासाठी आमदारकीचं घोडं मैदान सध्या तरी हार्ड आहे। त्यात काँग्रेसकडून इच्छुकांनी यंदा चव्हाणांचा बालेकिल्ला पाडायचाच, पण तो काँग्रेसकडेच राहू द्यायचा अशी जणू शपथ घेतल्यासारखी भोकर विधानसभा मतदारसंघात प्रचाराची तयारी केल्यामुळं आता यात काँग्रेसकडून उमेदवारी मिळून कोण भोकरमध्ये जॉईंट किलर ठरतोय याबद्दल तुमचं काय मत आहे? अशोक चव्हाण यांचा परमनंट मतदारसंघ म्हणून ओळखला जाणारा भोकर विधानसभा श्रीजया चव्हाण यांच्या रूपानं पुढच्या पिढीकडे सरकू शकतो का? महाविकास आघाडीच्या ताकदीवर स्वार होत चव्हाणांना पराभवाचा दणका देणारा काँग्रेसचा उमेदवार कोण असेल? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।